भीमाशंकर साखर कारखान्याची विनाकारण बदनामी करू नये. कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे पारकर सहकारी साखर कारखान्यातून सांडपाणी सोडल्याच्या संदर्भात कारखान्याची विनाकारण बदनामी केली जात असल्याचे स्पष्टीकरण कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिले आहे. कारखान्यात प्रदूषण नियंत्रणाची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने व योग्य पद्धतीने कार्यरत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हेच कारखान्याचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणाची वस्तुस्थिती मांडताना चंद्रकांत ढगे यांनी खालील बाबी स्पष्ट केल्या. गाळप हंगाम समाप्ती. कारखान्याचा मागील गाळप हंगाम 2025 ते 20 फेब्रुवारी 2026 रोजीच संपला आहे. मागील 5 महिन्यांपासून कारखाना बंद असल्याने येथे कोणतेही नवीन सांडपाणी तयार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऑफ सीझन साफसफाई काम. पुढील हंगामाच्या तयारीसाठी सांडपाण्याच्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम वर्क ऑर्डर 303/2026-27 दि. 28 एप्रिल 2026 नुसार कंत्राटदार दीपक एकनाथ करंडे रा. काठापूर बु. यांना देण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन. कंत्राटदाराने स्वतःच्या टँकर व मजुरांद्वारे गाळ भरून योग्य ठिकाणी टाकणे अटींनुसार बंधनकारक होते. मात्र कंत्राटदाराने 3 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 9 वाजता कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता तळ्यातील गाळात पाणी सोडून ते गाळमिश्रित पाणी पंपाद्वारे तळ्याबाहेर सोडून दिले. कंत्राटदाराच्या या अनधिकृत कृतीमुळे कारखान्याने प्रदूषित पाणी सोडल्याचे भासवून कारखान्याची बदनामी केली जात आहे. प्रत्यक्षात कारखान्याने सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा बसवली आहे. स्थानिक नागरिकांना व पर्यावरणाला कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांच्या संस्थेला जपण्याचे आवाहन. भीमाशंकर कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा असून ऊसाचे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने गाळप करून शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा कारखान्याचा कायम प्रयत्न राहिला आहे. परिसरातील शेतकरी व नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यात या कारखान्याचा मोठा वाटा असल्याने अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता कारखान्याची विनाकारण बदनामी करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.